तर या ठिकाणी सामना सुरू होतोय. बॉलिंग ट्रॅकवर त्याचा स्ट्रायकर गोलंदाज तुम्ही पाहताय भूषण पाटील, सामोरे फलंदाज संदीप पाटील, नौसरंगाला प्रथमेश केनी. ही सलामीची जोड आहे. पहिलं पॉवर प्ले षटक. पहिला चेंडू भूषण पाटीलचा पॅटच्या आतली कडा, चेंडू मागे निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव. जर पाहिले गेलं तर नुकताच हेमंत आम्हाला सांगितलं की सराव दोन्ही संघ एकाच मैदानामध्ये करतायत, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत आहे. परंतु क्रिकेटमध्ये मैत्री बाजूला सरावी लागते. विजेतापद पटकावायचे असेल, पुढे या ठिकाणी चांगलं तुम्हाला खेळ दाखवायचा असेल तर क्रिकेटमध्ये मैत्री साईड ठेवावी लागते. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय ऑफ साईडला, गली पॉईंटच्या मधनं आउटफील्ड फास्ट आहे. शतश प्रयत्न करतायत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. 2 धावा तर वाचवल्या आपल्या संघासाठी. पॅकअप चांगला लागला, थ्रोपैकी थोडीशी खराब होती, परंतु पाहिलं गेलं तर या बॉलवरती आल्या 2 धावा आणि संघाचं अकाउंट देखील ओपन झालंय. तर पाहिलं गेलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. भूषण सज्ज होतोय, अगदी खोलात टाकलाय मिड ऑफला, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट होईल का? नाही या, अगदी डेंजर एंडला धावत होता संदीप पाटील. आणि इथे पाहिलं गेलं तर प्रथमेशचा कॉल होता, कदाचित त्याचं लक्ष नव्हतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि एका ॲक्शनला उचललं देखील, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं होतं, परंतु डायरेक्ट हिट करता आलं नाही. आणि एक रिस्की धाव, चिकी सिंगल ज्याला म्हटलं जाईल, ती कंप्लीट केली आहे संदीप पाटील आणि प्रथमेश किनीच्या माध्यमातून. भूषण पाटील चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, स्वतः फोर्थमध्ये कठीण असतं असं झेल स्वीकारणं, परंतु कौतुक करावं लागेल भूषण पाटीलचं, कारण की स्वतःच्या पोलोत्रमध्ये जेव्हा फिल्डिंग करायची असते, झेल अगदी वेगाने चेंडूवरती तुमच्याकडे येत असतो, स्वतःचा बॅलन्स राखणं, चेंडूवरती नजर ठेवणं, या क्रिया करणं थोडंसं कठीण असतं, कारण की तुमचा फॉलो थ्रूमध्ये अगदी ॲक्शन असतं, त्यानंतर तुमचा बॅलन्स देखील राखणं गरजेचं असतं आणि वेगाने चेंडू तुमच्याकडे येत असतो, डिस्टन्स कमी असतं, वेळ कमी असतो, आणि ते करत असताना भूषणाने प्रयत्न चांगला केला होता. पॅचच्या आतली कडा, डायरेक्ट हिट. यष्टिरक्षक संदीप पाटीलचं लॉक फॅक्टर खूप नशीब बलवंत म्हणावं लागतील संदीप पाटीलचा या सामन्यामध्ये, कारण की 2दा तो रनआउट होता होता वाचलाय आणि हा डॉट चेंडू आलाय. भूषण पाटील पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये काय गोलंदाजी करतोय, अटॅक किती चांगला आहे भूषण पाटीलचा हे दाखवत असताना मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील, पहिल्या मॅचमध्ये देखील अशाच प्रकारचे काही स्पेल राहिल्या होत्या इकॉनॉमिकल षटक अगेन्स्ट धरणा संघासमोर. फक्त 2 धावसंख्येचं स्पेल त्याने हाताळलं होतं. फुल टॉस, शेवटचा बॉल चुकीचा लाईन लेंथवरती, आणि त्यात चोख प्रत्युत्तर दिलं, कारण की ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट खाली होतं आणि इनसाइड आउटच्या मध्ये फटका केसला आलाय. आज चौकार शेवट मात्र गोड केलाय, ते म्हणजेच बॅट्समन संदीप पाटीलनं. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. डाफल कव्हर धावा 8 या आकड्यावरती. देखील साहेबांचे संगीत तुम्ही पाहताय, ठाण्याचा ठाण्या वाघ म्हणून संबोधला जात होता, असं आमचे साहेब तुम्ही पाहताय आनंद दिघे साहेबांचं हे सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. तर पहिले षटक संपन्न झालं. पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये खूप काही घडताना पाहिलं, चौकार देखील पाहिलं, दुहेरी धावसंख्या देखील पाहिली, त्यानं 2 सिंगल देखील पाहिलं. अशा प्रकारे पहिले षटक राहिलं. घडामोडी भरपूर घडल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. एकंदरीत मी चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण की पॉवर प्ले म्हटलं की फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या बाहेर असतात, आणि अशा मुवमेंटला भूषणनं चांगली किमया साधली. फक्त 8 धावा त्याने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हेमंत पाटीलला पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. 4 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय, आणि मात्र इथं पाहिलं गेलं तर पहिले षटक 8 धावसंख्येत राहिलं. दुसरं षटक मार्गस्थ हेमंत पाटील. हा चेंडू उजव्या इशा भरपूर बाहेर, पंच इशारा करतायत.
इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड होते. प्रथमेशनं पहिल्या मॅचमध्ये 32 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलं. त्या अनुषंगानं प्रथमेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे. खेळपट्टीचा अनुभव त्याच्याकडे भरपूर आला आहे. चांगला फटका ऑफ साईडला खेचायचा होता. कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो गॅप आहे तो गॅप भेटायचा होता. दुसरी धाव निघाला घातक करू शकेल. फलंदाज बाद. कॉलिंग झालं बरोबर आणि इथे मात्र फलंदाज बाद संदीप पाटील धावची स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का लागतो टीम स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली संघाला. जे के स्पोर्ट्स वाकलन त्यांच्या विरोधात JCC पेठ जर संगणक आले असेल तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा अनिवार्य. या स्पर्धेचा नियम तुम्ही पाहता नियमावली कडा घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य. जशी इनिंग समाप्त होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचा. त्या सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे कुटारे गावाचे संजय दादा भोईर. आपलं देखील स्वागत असेल. अगदी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि संजय दादा भोईर आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा संजय दादा भोईर आवर्जून असतात. मग स्पर्धा कुठेही असो मग त्यांची ही क्रिकेटवरची प्रेम आहे त्यांचं. हे क्रिकेट प्रेमी कदाचित घरी देखील राहत नसेल त्यांना. चेंडू वाईड आहे क्रिकेटच्या दिशेने देखील बोलूया. कारण की जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मी संजय दादा आवर्जून पाहतो की संजय दादा नाईट असो किंवा डे असो हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. तर एकूण जर पाहिलं गेलं तर वाईट बॉल आला. एकूण धावसंख्या 11 या आकड्यावरती जाते. खेळाचं पहिले सत्र सुरू आहे आणि आता ऋतिक केने आला. हा चेंडू ऑन साईडला चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. परंतु काय घडेल मिस फील्ड त्या ठिकाणी 2 धाव कंप्लीट. तिसरी धाव निघालेच आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. प्रेम पाटील त्या ठिकाणी होते. शतरक्षणमध्ये चुका दाखवली आहे आणि स्ट्राईक देखील मिळते ती प्रथमेश केनीला. आणि प्रथमेश केनी चांगल्या टचमध्ये आहे आणि स्ट्राईकवर त्याला हाणलं जात आहे. चुका घडत आहेत क्रिकेटमध्ये. एक एक धाव ही महत्त्वाची असते आणि ते करत असतं. आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था आम्हाला व्यवस्थित ती पूर्णतः केली आहे. ते साहिल पाटील आणि सारंग पाटील यांच्याकडनं या स्पर्धेत संपूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. कारण की जल आहे तो कल आहे. पाण्याची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिल्या साहिल पाटील आणि सारंग पाटील यांच्याकडनं आभार व्यक्त करतो आहे. आणि साई 11 ट्रॉफी आणि आचरणकरण्याचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे. तर एकूण डॉट चेंडू आला. धाव फलकावर धावा आहेत त्या 14 या आकड्यावरती. हेमंत पाटील देखील चांगली कामगिरी करतोय परंतु 17 त्याला लाभत नाही आहे. बॅटच्या आतल्या कडाला चेंडू मागे निघून जातोय. आतली कडा घेऊन शॉट फाईन लेगला अगदी पॅड अँड पॅड म्हणजे निघून जातोय. फलंदाज पूर्णपणे या डिलिव्हरीवरती आश्चर्यचकित झाला होता. कोणत्या दिशेने चेंडू येतो आहे. चेंडूच्या मेरिट अक्षरशः ओळखता आलं नव्हतं चेंडूच्या लॅनर लेंथ आणि त्याच्यात कारण बॅटची आतली कडा चेंडू शॉट फायनल फील्ड केलं जाईल. डॉट बॉल या ठिकाणी एक धाव आली या बॉलवरती. शांत ठेवलं आहे आत्तापर्यंत या सत्रामध्ये फक्त एक चौकार पाहिला आहे. त्यानंतर एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाही आहे. कारण की दोन्ही संघ एकाच मैदानामध्ये सराव करतायत. त्या अनुषंगानं दोन्ही संघांना प्रत्येक मध्ये स्ट्रॉंग झोन वीक झोन हे माहीत असेल आणि कोणत्या टप्प्यावरती गोंधळाची करायची आहे आणि ते करत असताना अगदी यशस्वी राहिला आहे. हेमंत पाटील देखील या ओव्हरमध्ये एकूण धावा लागल्या 16 या आकड्यावरती. कमी धावसंख्या पाहता आतापर्यंत. तर याच दरम्यान सोमनाथजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम तुम्ही पाहताय 4,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यांचे देखील साई ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. ते विनंती असेल मान्यवर सोमनाथ शेठ पाटील आपण या व्यासपीठावरती त्यांचे समेत प्रमोदजी म्हात्रे यांना देखील विनंती करतो दोन्ही मान्यवरांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 10 फलकावर धावा लागल्या गेल्यात त्या 22 या आकड्यावरती. सुरुवात दमदार आहे
आता माझा शेवट गोड केला प्रथमेश केनीनं, शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार हेमंत पाटीलच्या गोलंदाजीवरती. पहिल्या जर 11 चेंडूचा खेळ पाहिला धावसंख्या खूप कमी होती, म्हणून शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि हेमंत पाटीलचं दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा खर्च केला हेमंत पाटीलने 14 विकेट एकही मिळाली, ती सांघिक यश मिळालं ते म्हणजे टीम होम साईड आणि तोरची मस्कोर टीमला. आणि अशा प्रकारे पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात एकंदरीत धावा 22. तर षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटील. आकाश पाटील ते पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती आलं. पहिला बॉल लोअर फुलटॉस लसित मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करतोय. गोलंदाज आकाश पाटील पहिला बॉल लोअर फुलटॉस, गती अतिशय चांगली होती. अगदी चेंडूच्या पॅटच्या टॉ एंडला चेंडू लागलाय. ऋतिकने तेच सांगतायत अगदी पॅटच्या टॉ एंडला हा चेंडू लागला. हा चेंडू लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल तोपर्यंत फक्त मिळाली आहे 21 धाव. धाव फलक पुढे जात असताना 23 या आकड्यावरती खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. पहिला पूर्वार्ध सुरू असताना बॅटिंग करतोय स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेटाली संघ. 4 ओव्हरमध्ये 45-50 धावसंख्या एकवटणं हे गरजेचं असेल. स्लोवर पद्धतीने चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आहे. बैठक शॉट अगदी स्वीप शॉटचा फटका तुम्ही पाहता, चेंडू सरळ निघून जातोय डीप बॅकवर्ड्स कलेगला आला प्रथमेश केनीच्या बॅटमधला चौकार. तर चौकार आलाय. प्रथमेश केनी चांगल्या लयमध्ये त्याने ओळखलं. स्लोअर पद्धतीने चेंडू येतोय, त्यानंतर लोअर फुलटॉस लगेचच बैठक शॉट स्वीप शॉटचा फटका त्याने एकवटला आणि गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. पुण्याने त्याच प्रकारचा फटका लागवायचा होता. थोडंसं पंबळ होतं क्षेत्ररक्षक, परंतु एकच धाव या बॉलवरती मिळेल. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता, परंतु गती अतिशय चांगली होती आणि गतीनं बीट केलं. तर बॅट्समन प्रथमेशला आली फक्त सिंगल धाव आणि टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा लागल्या जातात त्या 28 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे, चांगली धावगती उभारली जाते. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटील हा गोलंदाजी करतोय. ऋतिक केनी सामोरे अजूनही शांत आहे. हा बॉल चांगला लहान लेन तो डिलिव्हर केलाय अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर याचा प्रयत्न. मनसुबा साफ आहे की फलंदाजाच्या स्लॉट मध्ये चेंडू द्यायचा नाही आहे, ते करत असताना अगदी यशस्वी राहिलाय. डॉट बॉल आला, हा कमबॅक गरजेचा आहे. गोलंदाज आकाश पाटील करतो कमबॅक देत असताना तुम्ही पाहताय आकाश पाटीलला या मॅच मध्ये मिस टायमिंग झाले, फटका फसलाय, परंतु नॉमन स्टँड दिला. चेंडू अगदी सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण अगदी हा स्टँडिंग राहिलाय, कारण की अनुज मडवीदार क्षेत्रामध्ये होते. मिळाली फक्त एकच धाव. शांत ठेवला. चौकारानंतरचं कमबॅक भरपूर चांगल्या चौकार आला असला तरी देखील मी कमबॅक करू शकतो हे सांगत असताना आकाश पाटील मैदानावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या खर्च केले 5 मध्ये फक्त 7. चांगला क्रिकेट आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक राहिलंय. आकाश पाटील बंधू शेवटचा बॉल डिलिव्हर करायचा आणि शेवटचा बॉल फटका मिस टायमिंग आहे लॉंग ऑनला आणि या ठिकाणी बिग विकेट बिग लॉस, कारण की प्रथमेश केनी मैदान सोडतोय आणि या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट. अगदी महत्वाची विकेट आहे प्रथमेश केनीची आणि दुसरा धक्का बसतोय टीम स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेटली संघाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 आकड्यावरती कौतुक करावं लागेल. गोलंदाज आकाश पाटीलचा जरी एक चौकार आला असला तरी देखील 7 धावा आणि एक विकेटाने मिळवल्या. अगदी मोठी विकेट आणि इकॉनॉमिकल षटकात जर राहिलं या षटकामध्ये 7 धावा आल्या त्या आकाश पाटीलच्या षटकामध्ये.
नवीन फलंदाज कौशल जाधव आहे. जिम्मेदारी ऋतिक केनीच्या खांद्यावरती भरपूर असेल. या मॅचमध्ये चांगलं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल या मॅचमध्ये ऋतिक केनीचे बॅट बोलणं या ठिकाणी गरजेचं असेल. कारण की धावसंख्या कमी पाहता फक्त 29 धावा आहेत. शेवटचा अंतिम षटक आहे स्लोगरचं अंतिम षटक. रोनक पाटील आला आहे. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जात आहे टीम ओम साई तलोजा मस्कुट टीमसाठी तो फिरकीचा जादूगर आला आहे. रोनक पाटील मैदानावरती. सामोर ऋतिक केनी आहे. पहिला बॉल सुरेख लहाना लेंथवरती. का म्हटलं फिरकीचा जादूगर म्हटलं जात आहे ते करत असताना पहिला बॉल कुठले स्पॉटवरून फेकी करत असताना थोडंसं आतमध्ये येणारा चेंडू कट्टर पद्धतीने चेंडू पाहता स्विंग आणि मिस असा चेंडू. पहिला बॉल डॉट. स्लोगरचा अंतिम षटक सूर्या पहिला बॉल डॉट फेकलाय. रोनकनं धावसंख्या कमी आहे 29 फक्त धावफलकावरती. चांगला फटका बॅटच्या रनामध्ये आलाय. ऋतिक केनी शांत तुम्ही ठेवू शकत नाही. या ऋतिक केनी ठोकलाय अगदी लांबच लांब पडल्याचा षटकार. डीप मिडविकेटला क्लिअर केलं. आला हा षटकार. धन्यवाद डीजे. याच दरम्यानचे मान्यवर रमेश दादा मात्रे पिसारवे विभाग मध्ये विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. रोनक पाटील चांगला फटका आणखी एक डान्सिंग डाऊन द विकेट. ओव्हर पिच मध्ये चेंडू चेंडू फेकून दिला सरळ लॉंग ऑन ला क्लिअर केला फटक्यानं. आलाय बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. शांत ठेवणं कठीण असेल. एक 20 पडक फलंदाज आहे आणि ओळख पटवून देत असताना संघ अडचणमध्ये सापडला होता. मी म्हटलं जर टार्गेट चांगलं अचीव करायचं असेल मनामध्ये टार्गेट सेट केलाय ते मनामध्ये टार्गेट सेट केलं ते स्कोरवरती आणणं गरजेचं असेल तर ऋतिक केनीची बॅट या मॅचमध्ये बोलणं गरजेची होती आणि ती बॅट बोलते आता माझं ऋतिक केनीची. चांगला स्ट्रोक ऑफ साईडला शतरक्षक त्यांना डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का. थ्रोपैकी खराब आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. तर टॉस साठी विनंती करतोय JK स्पोर्ट्स वाकलन टीमच्या कॅप्टनला आणि त्यानंतर GCC पेठ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा अनिवार्य असेल. जर एखाद्या संघाने उपस्थित नसेल तर विरोधी संघाला टॉस विन दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. फक्त आता 5 इनिंग समाप्त होत आले. फक्त 2 चेंडू उरलेत. दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित राहणं गरजेचं असेल. ही स्पर्धेची स्ट्रिक नियमावली आहे. चांगला फटका ऑन साईडला परंतु यावेळी शतरक्षकाला बीट करत असताना डीप विकेटला पहिल्या टप्प्यावरती फरार. आला चौकार बॅट्समन ऋतिक केनीच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू टार्गेट सेट. पहा JK स्पोर्ट्स वाकलन संघाचा संगणक देखील आला नाहीये आणि GCC पेठ संघाचा संगणक देखील आला नाहीये. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल करतोय आपण टॉस साठी या. स्पर्धेची नियमावली स्ट्रिक आहे. एखाद्या संघाला पॅनलाइज केलं तर पहा कारण की इनिंग समाप्त झाली आहे. रोनक पाटील षटक अतिशय मागं राहिलं कारण की या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या. संघटनाकडे विश्वास दाखवला होता रोनक पाटील वरती पण रोनकनं तब्बल 3 षटकार 1 चौकारासह 24 धावा या ओव्हरमध्ये आलाय. म्हणजे जो ओम साई तलोजा संघ मजबूत स्थितीमध्ये होते पहिले 3 ओव्हरमध्ये परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये संघ थोडासा मेहनत चिंतेच्या सावर संघावरती आलाय. कारण की पाहिलं 24 धावा एकंदरीत धावा बनल्या गेल्या त्या 53 आणि 54 धावसंख्येचा भला मोठा टार्गेट सेट केलाय टीम ओम तलोजा मजकूर संघासमोर. त्या सामना कशा रीतीने असेल ते आपण ऐकू. ते म्हणजेच प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज या मॅचसाठी. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ घेतोय.
तर व्यासपीठावर सन्मान केला जाईल गुरुनाथ शेठ पाटील किरवली यांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो आहे ज्यानं या स्पर्धेत भरपूर मोठा हातभार लावला आहे संदीप शेठ पाटील की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ शेठ पाटील किरवली यांचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. आणि संदीपदादा पाटील यांच्याकडनं या स्पर्धेचे संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत. असे आमचे एक दमदार व्यक्तिमत्व त्याचे शुभ हस्ते गुरुनाथ शेठ पाटील किरवली यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तसेच एक जबरदस्त क्रिकेटर प्रमोददादा म्हात्रे ACC रोंजन संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून त्यांना ओळखलं जायचं एकेकाली आणि आता मात्र 40+ कदाचित खेळतायत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रमोददादा म्हात्रे. तर गुरुनाथ शेठ पाटील किरवली याचा सन्मान व्यासपीठावरती होतोय. मायाची उपदार शाल आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर प्रमोददादा म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर ACC रोंजन संघाचे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेन भाईंना आमच्या संदीप दादा यांना की आपल्या शुभ हस्ते पण प्रमोददादा म्हात्रेंचा सन्मान देखील व्यासपीठावरती करायचा आहे. तर टॉस देखील विनंती करेन गुरुनाथ शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा दोन टीममध्ये पुढच्या मॅचचा. एका बाजूला GCC पेठ त्यांच्या अगेन्स्ट JK स्पोर्ट्स पाकलन संघ तुम्ही पाहताय. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर टॉस देखील लगेचच केला जातोय. आमचे मान्यवर गुरुनाथ शेठ पाटील किरवली यांचे शुभ हस्ते टॉस. तर मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा आपण ऐकूया प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज या मॅचसाठी. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीच्या कौलमध्ये वकलन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच आपण पोहोचवायचा आहे. स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत मित्रांनो आणि कदाचित वाकलन संघानं टॉस जिंकत असताना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूणच पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज आपण या मुख्य मंचावरती पाहतोय, ज्यामध्ये कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर जोडले गेले. त्या तमाम मान्यवरांचं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय ज्ञानेश्वरजी सूर्यवंशी साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन होते. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी मात्र सज्ज होतोय संघ. एकीकडे जर पाहिलं तर दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघांना एक एक सामना जिंकत असताना या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवून आहेत. परंतु या स्पर्धांचं जे फॉर्मॅट आहे, एका संघाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल आणि एक संघ मात्र आपली विजय घोडदौड जी आहे ती या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून सुरू ठेवेल. या ठिकाणी गोलंदाज पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा उसळी या चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस, अगदी चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर उमसाई तलोजा मजकूर हा संघ दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे लाऊड अपील आहे आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. अगदी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. पूर्णतः बॅट या ठिकाणी मिस केली, पॅडवरती चेंडू आदळला आणि पहिला आद्रा मिळाला. बाळूच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोनही ताकदवर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. मगाची देखील आपण उल्लेख केला की या स्पर्धांचं जे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटला अनुसरून एका संघाला या स्पर्धेला मात्र निरोप द्यावा लागेल यावर्षी. परंतु पाचव्या पर्वामध्ये ही स्पर्धा खेळत असताना आपण पाहतोय साई 11 क्रिकेट संघ नवीन वसाहत रोहिंजण आयोजित साई 11 ट्रॉफी 2026 एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा
बाळू मागील सामन्याच्या विजयाचा शिल्पकार तो खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झाला आणि नवीन बॅटर इनॅट नंबर 3 यावेळेला तिसऱ्या क्रमांकावरती मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भूषणची साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती आपण हेमंत पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणखीन एक दमदार खेळाडू धावांचा पाठलाग करणे ही ओळख राहिली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खांद्यांचा वापर, कमालीची गोलंदाजी आहे, विविधता, व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी गुणवत्ता सिद्ध करत असताना पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. प्रथमेश काम या संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे हे मात्र त्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दर्शवलंय. कधी आउटसाइड द ऑफ स्टंपचे चेडू, कधी शॉर्ट ऑफ लेनचे चेडू, कधी वेगवान, कधी स्लोवर वन. ही विविधता या गोलंदाजाची एक वेगळी ओळख ठरली आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. हेमंतकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये, परंतु उत्तर शोधावं लागेल. धावांचा पाठलाग जर का तुम्हाला करायचा आहे तर उत्तर शोधावं लागेल. धावा डिफेंड करायच्या आहेत तर अशा प्रकारची धारदार गोलंदाजी हे तुम्हाला करावीच लागेल. एक इंटरेस्टिंग बॅटल, अगदी एकाच विभागातून एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकणारे हे दोन संघ. इथे मात्र स्लॉटमध्ये प्रॉपर टायमिंग आहे का, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. इथे मात्र चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज हेमंत बॅक टू द पॅव्हेलियन. प्रथमेशनं कमालीचा स्पेल या ठिकाणी हाताळलाय. दोन आघाडीचे फलंदाज त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवले. धावांचा विचार केला तर धावा अद्याप कोणत्याही प्रकारच्या धावफलकावरती नाही आहेत. सटीक लाईन आणि लेंथवरती केली जाणारी गोलंदाजी. चर्चा सुरू होती, दुपारचं सत्र गोलंदाजांसाठी कर्दन काळ असतं, परंतु दुपारच्या सत्रामध्ये जर का तुम्ही अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर माला केलात, जर का तुम्ही तुमच्या गोलंदाजीमध्ये विविधता आणलीत ना, तर तुम्ही हावी गोलंदाजी करू शकता, किंबहुना गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही फलंदाजांवरती हावी होऊ शकता. हे मात्र प्रथमेशनं दाखवून दिलंय. कमालीची गोलंदाजी, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. दोन आघाडीचे फलंदाज गमावलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुज, लेफ्ट हँडेड बॅटर. हो यावेळेला देखील बॅट इज आउटर एज. कमालीचं षटक या ठिकाणी हाताळलंय. प्रथमेश ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतला पहिला गोलंदाज ज्यानं निर्धाव षटक हातात असताना एकूण 3 विकेट्स आपल्या नावावरती केल्या आहेत. कमालीची गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून. महेश आहेत, त्याबरोबर भूषण. यावेळेला भूषण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. शफल अक्रॉस द लाईन. आक्रमकतेशिवाय दुसरा पर्याय सध्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. पहा, एकूणच पहिल्या सत्राचा जर आपण उल्लेख केला ना, तर पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या. गोलंदाजीमध्ये कमबॅक होईल का असं चित्र आपल्यासमोर स्पष्ट झालं, परंतु चौथं षटक जे होतं ना, त्या चौथ्या षटकामध्ये तर या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा फलंदाज अर्थातच भूषण, सलामीला आलेला फलंदाज मात्र गमावला गेलाय. संघ पुरता अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलकावरती 54 धावांचं लक्ष आहे. अजूनही 52 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना
यावेळेला लोअर फुल टॉसमध्ये चेंडू कन्वर्ट केला आहे. पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव घेतली गेली. डेंजर एंडकडे आहे महेश. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. परंतु प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं ना तर खरं तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र रेग्युलर इंटरव्हलला गमावलेल्या विकेट्स. टेक्निकल गोष्टी, टेक्निकल बाबी या ठिकाणी तपासल्या जातात. विविध अँगल्स या ठिकाणी पाहिले जातात. फलंदाज सुरक्षित पोहोचलाय का हा प्रश्नचिन्ह मात्र पंचांनी विचारलाय तिसऱ्या पंचांकडे. बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासला जाईल. प्रथम दर्शनी आपण पाहिलं तर फलंदाज थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला आणि जर का इथे विकेट गमावली तर पुरता अडचणीमध्ये फलंदाजी करत असताना संघ आपल्याला जरूर धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. क्रुशियल मोमेंट आहे कारण ही जोडी सर्वाधिक महत्वाची आहे. या धावांचा पाठलाग जर का करायचा असेल ना तर मात्र तर फलंदाज बाद आहे. यस, या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. बेस्ट पॉसिबल अँगल चेक केला गेला. विविध ज्या टेक्निक्स आहेत त्या वापरल्या गेल्या. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. चला नाव्या 11 शनिकृपा कोपरा निश्चितच या ठिकाणी आपण लगेचच संपर्क जरूर करायचा आहे. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. एकूण 10 निमंत्रित संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला, ज्यापैकी एका संघाच्या काही तांत्रिक अडचणी आल्या आणि तिथे नाव्या 11 शनिकृपा कोपरा अर्थातच आय थिंक दुर्गेशचा तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आणखीन एक ताकदवर संघ समजला जाईल. बहुतांश स्पर्धांमध्ये आपण बघतो की ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळतो तो संघ खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. जवळपास आघाडीचे 3 ते 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. संघ अडचणीमध्ये जरूर आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. शैलेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात आणखीन एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. 5 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशनं कमालीची गोलंदाजी केली. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. अगदी 3 विकेट्सही त्या षटकामध्ये आल्या. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रौनक आणखीन एक युवा चेहरा. खरं तर या युवकांना मिळालेली ही संधी आहे. प्रेम आहेत आणि त्याच्यासमोर रौनक. आघाडीचे 4ही फलंदाज या ठिकाणी स्वस्तामध्ये गमावले गेलेत. 5 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. 6 आणि 7 क्रमांकाचे फलंदाज सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शफल अक्रॉस द लाईन. खरं तर गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम टेकवून ठेवायचं असेल तर या धावांचा यशस्वी पाठलाग तुम्हाला करावा लागेल. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ सर्वाधिक पाहायला मिळतो, परंतु पहिल्या सत्रामध्ये केली गेलेली धारदार फलंदाजी जी होती, आक्रमक फलंदाजी जी होती आणि त्यानंतर केली गेलेली धारदार गोलंदाजी खरं तर पेटाली संघाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना जरूर पाहायला मिळाले. याही वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रेम आणि रौनक हे तळातील फलंदाज सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर या फलंदाजांना जास्त संधी मिळत नाही, कारण आघाडीचे फलंदाज ज्यावेळेला तुमचे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती बरसतात ना त्यावेळेला या 6, 7, 8 क्रमांकाच्या फलंदाजांना फारशी संधी मिळत नाही. परंतु ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो आणि त्याच वेळेला तुमचा सर्वोत्तम खेळ हा संघासाठी अपेक्षित असतो. आपण म्हणतो ना की अनुकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपलं सर्वस्व देतो किंवा सर्व बेस्ट देतो, परंतु जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले सर्वोत्तम देतो ना तो खऱ्या अर्थानं संघाचा तारणहार असतो. इथून मात्र प्रेम आणि रौनक आपल्या संघासाठी तारणहार ठरणार का? लक्ष्य फार मोठं आहे. एकूण धावांचा विचार केला तर अवघ्या 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ही क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी ऊर्जा जर आपण पाहिली एक वेगळ्या प्रकारची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. आणि का असू नये, ज्यावेळेला तुमचा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असेल, एखाद्या सामन्यावरती ज्यावेळेला तुमची वचक असेल, तुमची मजबूत पकड असेल, त्यावेळेला तुमच्या शारीरिक भाषेमधून
तो आपल्याला निश्चितच खेळ पाहायला मिळतो आणि एका चेंडूच्या मागे जवळपास 3-3, 4-4 क्षेत्ररक्षक तो चेंडू गॅदर करण्यासाठीही धावताना आपल्याला पाहायला मिळालेत. स्विंग अँड मिस, आणखीन एक आव देखाना ताव, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जाऊन विसावलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 म्हणजे येणारे अजूनही 6 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. 54 धावांचं लक्ष. काहीसा एकतर्फा सामना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु असे अनेक विक्रम आपण पाहिलेत, असे अनेक चमत्कार आपण पाहिलेत. 6 चेंडू 36 धावा होतानाही आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलेत, परंतु इथे लक्ष थोडंसं कठीण आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. यानंतरची होणारी लढत अर्थातच एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल GCC पेठ, अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ पेठ, आणि त्यांच्या समवेत मात्र JK स्पोर्ट्स वाकलन हा संघ एकमेकांच्या समोर उभा ठाकताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 46 धावांची गरज आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मीत आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेशनं आपल्या संघाला मिळवून दिलेली दमदार सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून ऋतिकच्या बॅटमधून आलेल्या 30 महत्त्वपूर्ण धावा, हे सर्व काही पेठाली संघासाठी खऱ्या अर्थानं मी म्हणेन की ऊर्जा देणारं ठरलं. आणि अंतिम षटकामध्ये आलेल्या 24 धावेनं पेठाली संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतताना पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं, प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक प्रथमेश जज करताय, चेंडू कंप्लीट केला जातोय झेल आणि धक्का क्रमांक 6, 6वा फलंदाज यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आतमध्ये पाहायला मिळतात 5 चेंडू आणि अजूनही 46 धावांची गरज. यावेळेला बीबर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. येस, ओव्हर वेस्ट टाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा चेंडू. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र लागलीच हा चेंडू नो करार केलाय. 1+1 एकूण 2 धावा. आकाश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आकाश साठी हा बीमर चेंडू होता. खरं तर यॉर्क लेन्सचा चेंडू फेकण्याचा मानस होता गोलंदाज मीतचा, परंतु इथे थोडंसं चेंडूवरचं नियंत्रण हरपलं. फ्री हिट असेल आणि या फ्री हिटवरती मात्र आडवा प्रहार, आडवा बॅटनं केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या सामन्यामध्ये गमावण्यासारखं आता फारसं काही उरलेलं नाही आहे. इथून ज्या धावा येतील त्या धावा खरं तर मी म्हणेन की केवळ औपचारिकता या स्पर्धेमध्ये बाकी असेल. मीत अंतिम षटक हाताळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 चेंडू 46चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपण पाहिली, नो बॉलच्या स्वरूपामध्ये. ज्यावेळेला फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या समोर चेंडू तटवलाय. पंचांचा इशारा होय, हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरता षटकार. तर या सामन्यामधील जी केवळ औपचारिकता बाकी आहे ती औपचारिकता पूर्ण होत असताना या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय सोमनाथ दादा पाटील साहेब रोहिंजण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांसाठी मात्र तब्बल 4,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे. तर धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या 53 धावा काहीशा डोईजड झाल्याची चिन्ह आपण पाहिली, परंतु शेवटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार येतोय. फलंदाज आकाशच्या बॅटमधून, आकाशला गवासनी घालणारा, आकाशच्या बॅटमधून येणारा हा षटकार केवळ पराभवाचं अंतर कमी करतोय. पराभव मात्र टाळू शकत नाहीये.
तर या दरम्यान आपण पुन्हा एकदा मुख्य मंचाच्या दिशेने वळतो आहोत. खरं तर ज्या सन्माननीय अतिथींचं या मुख्य मंचावरती शुभांग